गुरुचरित्रात भीमा अमरजा संगम हा फक्त दोन नद्यांचा संगम म्हणून नव्हे तर गुरुकृपेने पवित्ररित्या उजळलेले एक महत्वाचे तीर्थ म्हणून दाखवला आहे। श्री नृसिंह सरस्वती स्वामी नित्य मध्यान्ही येथे अनुष्ठानासाठी येत असत, त्यामुळे या ठिकाणाचे महत्व फक्त भौगोलिक नाही तर साधना, तप आणि गुरुकृपेचा केंद्र म्हणून उलगडते। गुरुचरित्रात 13व्या अध्यायात या संगमाचे पहिले संकेत दिसतात। यात भीमा अमरजा संगमाचा विशेष उल्लेख येतो। येथे दर्शन घेतल्यास सर्व तीर्थ दर्शनाचे पुण्य मिळते। म्हणजेच गुरुचरित्राने या संगमाला सर्व तीर्थ समकक्ष स्थान दिले आहे। 22व्या अध्यायात प्रथमच स्पष्ट सांगितले आहे की श्री गुरु स्वतः या संगमावर राहिले। हा संगम प्रयाग समान आहे असे गुरुचरित्र सांगते। भीमा नदीच्या तीरावर अमरजा नदीचा जो संगम आहे तो अत्यंत महान आणि पवित्र आहे। जसा गंगा आणि यमुनेचा संगम श्रेष्ठ मानला जातो, तसाच हा संगमही उत्तम तीर्थक्षेत्र आहे। या संगमावर स्नान व दर्शन केल्याने अपार पुण्य मिळते। देव दानवांच्या समुद्र मंथनानंतर अमृताचा घडा घेऊन अमरनाथला जात असताना त्यातील थोडे अमृत अचानक पृथ्वीवर पडले। त्या अमृत थेंबापासून पृथ्वीवर एक प्रवाह निर्माण झाला। हाच प्रवाह पुढे संजीवनी नावाची नदी म्हणून प्रसिद्ध झाला। यालाच पुढे अमरजा असे नाव मिळाले आणि ती सर्वात पवित्र नदी म्हणून ओळखली जाऊ लागली। म्हणूनच या नदीत भक्तिभावाने स्नान करणाऱ्यांना अकाली मृत्यू येत नाही, अपमृत्यूची भीतीही उरत नाही। म्हणून भीमा अमरजा संगम हा केवळ दोन नद्याचा संगम नसून तो अमृतधारेचा आणि भक्तिधारेचा पवित्र संगम आहे। म्हणून दत्त परंपरेत या संगमाला कलियुगातील प्रयाग म्हटले गेले आहे। श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरण स्पर्शाने हे स्थान आजही गुरुकृपेच्या अखंड प्रवाहाने पावन आणि पूज्य मानले जाते। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।